कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं, कंठाटोपी च मालदण्डकमण्डलुधर, कटयाङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक, भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक, पाहि मां पाहि मां पाहि मां। हरि ओम वेंकटेशो वसुदेवः, प्रद्युम्नो अतिविक्रमा, संकर्षणनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव च, जनार्दना पद्मनाभो वेंकटाचलवासिना, सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सला, गोविंदो गोपति कृष्ण केशव गरुड़ध्वजा, वराह वामन शैव नारायण अधोक्षजा, श्रीधरा पुंडरीकाक्षं सर्वदेवोस्तुतो हरि, श्री नृसिंहं महासिंहं सूत्रकार पुरातना, रमानाथो महाभर्ता मधुरा पुरुषोत्तमा, सोलपुत्र प्रिया शांतो ब्रह्मदिना वरप्रदाः, श्रीनिधि सर्वभूतानां भयकृत भयनाशना, श्रीराम राम भद्रश्च भवबन्धैकमोचका, भूतवासो गिरावासा श्रीनिवासा श्रियापति, अच्युतानंत गोविंदो विष्णुर्वेंकटनायका, सर्वदेवक शरणं सर्वदेवक देवतं, समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामणि, इतिदं कीर्तिदं यस्य विष्णोरमेत तेजसा, त्रिकालेया पठे नित्यं पापं तस्य न विदते, राजद्वारे पठेत घोरे संग्रामे रिपुसंकटे, भूत सर्प पिशाचात् भयं नास्ति कदाचन, अपुत्रो लभते पुत्रानो निर्धनो धनवान् भवेत्, रोगार्तमुच्यते रोगातो बद्धो मुच्यते बन्धनात्, यददिष्टं तमं लोके ततत् प्राप्नोतो संशया, ऐश्वर्यराज सन्मानं भुक्ति मुक्ति फलप्रदं, विष्णु लोके कसोपानं सर्वदुःखैकनाशनं, सर्वदेव कवचं सर्वदेव शिखामणि, इतिदं कीर्तिदं यस्य विष्णुरमेत तेजसा, त्रिकालेया पठे नित्यं पापं तस्य न विदते, राजद्वारे पठेत घोरे संग्रामे रिपुसंकटे, भूत सर्प पिशाचात् भयं नास्ति कदाचन, अपुत्र लभते पुत्रानो निर्धनो धनवान् भवेत्, रोगार्तमुच्यते रोगात् बद्धमुच्यते बन्धनात्, यददिष्टतमं लोके ततत् प्राप्नोतो संशया, ऐश्वर्यराज सन्मानं भुक्ति मुक्ति फलदं, विष्णुलोके कसोपानं सर्वदुःखैकनाशनं, सर्व ऐश्वर्य प्रदं मुना मंगलकारकं, मायावी परमानन्दं तत्ता वैकुण्ठमुत्तमं, स्वामी पुष्करणे तीरे समुदते, कल्याणाद्भुतगात्राय कामितरतप्रदायिने, श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, तुलसी मैया की जय। मना राधे राधे मना क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा। ओम नमो
भगवते भगवते वसुदेवाय नमः। वासुदेवाय नमः। ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा। नमस्कार सगळ्यांना। राधे राधे राधे। आज तुलसी महात्म्य कथेचा दुसरा दिवस आहे। फार भाग्यवान आहोत आपण ही कथा श्रवण करतो आहोत। गोड कथा आहे आजची। जो ऐके कानी तुलसी चरिता, तुलसीचं चरित्र जो कानांनी ऐकतो, माझी तुलसी राणी कृष्ण कृपेने त्याचं सर्वतोपरी कल्याण करते। दुःख हारिणी आहे ती। तिची काही नावं आहेत ती आपण थोड्या वेळाने मी म्हणाल माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचे आहेत। त्या नावं म्हटल्याने काय फलश्रुती मिळते ते मी सांगणार आहे। फार पुण्य केलं पूर्वजांनी तुमच्या, म्हणून तुम्ही ही कथा ऐकायला आले। माणसं माणसाची निवड करतात, ते संसदेत जाऊन बसतात, बरोबर आहे का? माणसं माणसाची निवड करतात, ती माणसं संसदेत जाऊन बसतात। पण तुलसी आणि कृष्ण ज्याची निवड करतात तेच या सत्संगाला येऊन बसतात। मग ही निवड कोणी केली आपली? काहीतरी पुण्य आहे म्हणून इथे येण्याची वृत्ती झाली। काव कथेला आले नाही, यायचंच होतं, नेमके पाहुणे आले। पाहुणे नाही आले, तुझे दोष आले। समजूत येणार दोष आहेत ते, कोणाच्या ना कोणाच्या रूपात आडवे येतात। इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं, इरादे तो रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं, कथा सुनने वही आते हैं जिसे मेरे कृष्ण परमात्मा बुलाते हैं। हे देवाचं बोलवणं। क्षण एक घडता सतसंगती, लक्ष द्या, क्षण एक घडता सतसंगती, तात्काळ पालटी की कुमती, म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष। एकनाथ महाराजांच्या घरी अशी तुळशी वृंदावन होती आणि घराची श्रीमंती शोभून तुळशी वृंदावनाने दिसते। ज्या घरापुढं तुळस नाही ते किती मोठं घर असू द्या, त्याला घर नाही म्हणत, धर्मसिंधूने त्याला स्मशान म्हटलेलं आहे। आणि झोपडी असू द्या, घरापुढं तुळशी असेल ती झोपडी नाही, तो मोठा महल आहे। ही आपल्या धर्म संस्कृतीची श्रीमंती आहे। किती सोनं, किती चांदी, किती हिरे, किती माणिक, किती मोती गळ्यात असले म्हणजे त्या शरीराला किंमत आहे झिरो। पण एक तुळशी कंठी जर गळ्यात असेल त्याच्या पुण्याला पारावार नाही, असं उद्धवाला श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत उद्धव गीतेत। आणि तुळशीमुळं, तिच्या सेवेमुळं मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो। तुम्ही कसंही करा, फक्त तुळशीच्या संपर्कात जा। आता हे तुम्ही कथा ऐकताय ना, तुळशीला नुसतं झाड समजू नका, तिला वनस्पती समजू नका। ती साक्षात कृष्ण स्वरूप आहे। मी कालही बोललो, तिने कृष्णाचा रंग धारण केला। देव
शिवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली वैकुंठाहून आली धन्य तुळशी माऊली धन्य वंदित जया हरिहार वंदित जया हरिहार सर्व करीती नमस्कार सर्व करीती नमस्कार वंदित जया हरिहार वंदित जया हरिहर हरिहर विष्णुपाद प्रसूतासी वैष्णवी नामधारिणी वैष्णवी नामधारिणी लक्ष्मी स्वरूप आहे. उद्या फार गोड कथा आहे तुलसी जन्माची. मी उद्या सांगणार. आज तुलशी महिमा ऐका. वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिकी व्हायला फक्त तुळशी माळ काढणे कथा सगळ्यांची पाठ आहे. गोड लिहितात व्यासची. आता वाल्ह्या कोळ्याची कथा कोणाला पाठ नाही सगळ्यांना माहिती. पण मला तुळस सांगायची आहे म्हणून ही कथा सांगणं क्रमप्राप्त आहे. त्या वाल्ह्या कोळ्याने इतकं पाप केलं 7 रांजण भरले एवढे माणसं मारले. म्हणजे माणसं मारून रांजणात नाही भरले. एक माणूस मारला एक खडा टाकायचा. म्हणजे वाल्मिकी ऋषी लिहितात त्याचं पाप जे ते फार झालं. म्हणजे पापाचा घडा भरला असं आपण म्हणतो ना. त्याला फक्त 2च शब्द पाठ होते धरा मरा. आणि त्याच्याकडे 2 प्रकारचे लोक त्याला भेटायचे. एक घाबरून सगळं धन द्रव्य त्याला काढून देणारे आणि दुसरे त्याचा प्रतिकार करणारे. 2च पद्धतीचे लोक. त्याच्यामुळं त्याचं राज होतं. खरं त्याचं नाव आहे वाल्मिकी ऋषी लिहितात रत्नाकर दस्यू. दस्यू माने संस्कृत मध्ये डाकू. रत्नाकर त्याचं नाव. पण त्याच रस्त्याने नारायण 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 याने अडवलं. हे बाबा म्हणजे वाल्ह्या कोळ्याच्या त्या डाकूच्या आयुष्यात पहिला असा व्यक्ती भेटला ज्यानं प्रतिकार पण केला नाही आणि घाबरून स्वतःकडचं काही दिलं नाही. घाबरतच नाही. आनंद नारायण नारायण. का रे मला घाबरत नाही तू म्हणलं नाही आम्ही देवाला सोडून कोणालाच घाबरत नाही. हा फार महत्वाचा संदेश आहे. माणसाने कोणाला नाही घाबरलं तरी चाललं. कोणाला घाबरलं पाहिजे? देवाला. तुम्हाला पाहतोय अरे काय माणूस आहे तू. माझ्याकडे पाहून मी इतका क्रूर कर्माय लोक जीव सोडून देतात. तू घाबरत नाही. तुला काय घाबरायचं? तू माणूस आहे. बरं जास्त बोलण्यात वेळ घालू नको. जो भी तेरे पास है वो सब निकाल के दे. जाय ते दे. काय धन द्रव्य असेल ना तुझ्याकडे दे मला. नारदाने काय केलं? एक तुळशीची माळ गळ्यातली काढली त्याच्या गळ्यात घातली.
मी काय बोललो? वाल्ह्या कोळी म्हणतो नारदाला, तुझ्याकडे जे धन द्रव्य काय जे असेल ते काढून दे. याने माळ काढली, वाल्ह्या कोळ्याच्या गळ्यात घातली. याचा अर्थ आमच्या वैष्णवांचं धन म्हणजे तुळशी माळ. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. काही नसू दे तुमच्या खिशात, तुमच्या गळ्यात माळ आहे ना, तुम्ही फार श्रीमंत आहात, जगातले मोठे तुम्ही धनी आहात. त्यानं ते पाहिलं, म्हणलं हे लकडी के मणी, अरे हिरे माणिक मोती सोनं चांदी काहीतरी देते. म्हणले नाही, हेच आमचं सर्वस्व आहे. बरं काही धन दे रोकडा. ते म्हणले आहे ना धन परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. काय कमवलं आम्ही आयुष्यामध्ये? कोणतं धन कमवलं? मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए. ध्यान से सुनिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, पर पूरी जिंदगी बिता दी हमने कागज के टुकड़े कमाने के लिए. अख्खं आयुष्य आम्ही याच्यासाठी घालवतो, पण खरंच सांगा हे काम येतं का? माझा विषय काय नीट समजून घ्या. आमचे गुरुजी आम्ही शिकत होतो तेव्हा सांगायचे, नाही आत्म्याला बायका चार, एकदम इतकं भारी सांगायचे ते. मला अजून आठवतं 96 साली मी उभा राहिलो होतो. म्हणलो गुरुजी आत्म्याला बायका चार. म्हणे हो. मग बाईच्या आत्म्याला बायका चार का माणसाच्या? मी विचारलं होतं शपथ. आणि ज्या विद्यार्थ्याला पुढे जायचं ना त्याने प्रश्न विचारले पाहिजे. कोणाला? गुरुजी. आम्ही सर कधी म्हटलो नाही, मॅडम तर कधीच म्हटलो नाही, आणि म्हणणार पण. एक भयानक आहे त्याचा अर्थ. गुरुजी म्हणायचो. आता वारले ते 4 वर्षापूर्वी. युग 4Gचं येऊ द्या, नाही तर 5Gचं येऊ द्या. युग 4Gचं येऊ द्या, नाही तर 5Gचं येऊ द्या. पोटासाठी भाजी, जन्माला घालायला माताजी, चालायला शिकवायला पिताजी, आणि ज्ञानासाठी गुरुजीच पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. आज गुरुकुलाचा विषय येणार आहे पुढं. आत्म्याला बायका चार. म्हणलो बाईच्या आत्म्याला का माणसाच्या? हसून म्हटले अरे वेड्या, बाईचा असो द्या नाही तर पुरुषाचा. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हातीच्या ठिकाणी तोच आहे, तेच तत्व आहे, आणि मुंगीच्या ठिकाणी सुद्धा तेच आहे. कोणचं तत्व आहे? आत्मिक तत्व, म्हणजेच परमात्मिक तत्व आहे ते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, जवळी आहे परी भेटेना. आत्मतत्व हे परमात्म तत्व आहे. पण भेद प्रतीतीचा पडदा आड आल्या कारणानं तो आत्मा परमात्म्याशी कनेक्ट होत नाही. पहिल्या बायकोवर आत्म्याचं जीवापाड प्रेम 100%, दुसऱ्या बायकोवर आत्म्याचं 50% प्रेम, तिसऱ्या बायकोवर आत्म्याचं 30% प्रेम, आणि चौथ्या बायकोवर त्या आत्म्याचं 10% प्रेम. कळलं तुम्हाला टक्केवारी? म्हणे आत्मा निघाला. जिच्यावर प्रेम जास्त तिला म्हणाला, अगं तू येतेस माझ्याबरोबर. चौघींमध्ये जास्त प्रिय तूच. माझा विषय चाललाय आपण काय कमवलं आणि काय गमवलं. विषांतर नाही हे. जे पहिल्यापासून शेवटपर्यंत ऐकतील त्यांची बरोबर लिंक लागेल. अरे वा, छान. ओम क्लीं क्लीं ह्रीं ह्रीं ऐं ऐं वृंदावने स्वाहा. तुलसी मैया की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.
पहिल्या बायकोला आत्मा म्हणाला, येतेस माझ्या बरोबर? ती म्हणले येते, पण आला का समजायचं काहीतरी घोटाळा झाला. स्वयंपाक छान झाला पण समजायचं काहीतरी कमी जास्त आहे. पण आलं का कमतर, मी येते पण काय, दारापर्यंत 100% जिच्यावर प्रेम आहे. कुठपर्यंत? दारापर्यंत. ऐकताय ना तुलसी महात्म्य, ऐका. काय गमावलं आपण, काय गमावलं? विषय नारदाच आहे, त्याच्यात ही कथा का सांगतोय मी? लवकर कन्सेप्ट क्लिअर. नाराज झाला तो, मला इतका जीवापाड याला प्रेम केलं मी, दारापर्यंत. अरे अरे, कोणी कोणाचं नसतं. 2 नंबरचीला विचारलं, आत्म्याची दुसरी बायको, येतेस माझ्या बरोबर? ती जरा चिडून म्हणली, पहिलीला न्या ना. सगळ्यात जास्त तर लाडाची ती. हा म्हणला, हे बाई अगं कटकट करायची वेळ नाही, मी चाललोय आता, आनंदाने जरा निरोप द्यावा. येतेस ती? नाथबाबा लिहितात, षष्टी करी बाळांपण, गाढव वळवी गजानन, इतकं ऐश्वर्य रावणाचं. आत्म्याची दुसरी बायको, मी येते पण स्मशानापर्यंत. किती जीव आहे आत्म्याच्या 2 नंबरच्या बायकोचं नाव आहे शरीर. किती प्रेम आमचं, स्मशानापर्यंत. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याची काय आहे. तिसरीला विचारलं, तू येतेस? 3 नंबरची, मी येते चिता पेटेपर्यंत. आत्म्याच्या 3 नंबरच्या बायकोचं नाव आहे समाज, नातेवाईक, परिवारातली माणसं, सुना, मुलं, नातू, मित्र परिवार, आप्तेष्ट, सगळे सोयरे, लय जीव आमचा. पण एकदा पेटलं का निघाले. मी धन सांगतोय. आत्म्याची 4थी बायको आत्म्यासोबत जायला तयार झाली, तिच्यावर प्रेम करा. आत्म्याच्या 4 नंबरच्या बायकोचं नाव आहे पुण्य. काय येतं बरोबर बोला आता? आता कळल्या का 4? तू म्हणशील पैसा अडका, हित सगळंच राहील बर का, मेल्यावरती तुझ्या सोबती मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर, ये तुझ्या मागची चोर. जसं जसं म्हणतो बरं काय, आपलं नाही. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, क्या बात. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की सजा दी आएगी. सज धज कर जिस दिन मौत की सजा दी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सब समान है तेरे. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सब समान है तेरे. मिट्टी की काया, मिट्टी की काया मिट्टी में एक दिन समाएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी.
अब पाप में क्यों डूबा तेरा ये बंदा ये मन, ये पाप की नैया, ये पाप की नैया तुझे एक दिन डुबाएगी। ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। सजदर कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। छान, किती गोड भजन आहे. ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. काय येतं सोबत? पुण्य. जिजाबाई रामचंद्र जाधव, बरोबर आहे ना? हे सगळं जे पुण्य आहे ते त्यांच्या सोबत जाणार आहे. म्हणून दोन गोष्टींवर प्रेम करा, नाम आणि पुण्य. म्हणून शब्द किती गोड आहे पहा. नाम स्मरण आणि पुण्य स्मरण. स्मरण हा शब्द 4 अक्षरांनी बनलेला आहे. समरण. स माने सोबत, मरण माने मरणाबरोबर. काय येतं? नामस्मरण. पुण्य आहे ना आता, पुण्य स्मरण. हे काय चालू आहे सगळं? पुण्य. मगाशी नामस्मरण झालं, आता हे सत्संगाचं, ह्या कथेचं पुण्य स्मरण. म्हणून तुम्हाला जे सुचलं ईश्वर कृपेने, गुरु कृपेने, हे कोणाला नाही सुचत. मी दुपारी बी कीर्तनात बोलून गेलो मुसळगावला. सद्बुद्धी असते, सद्बुद्धी, आणि एक दुर्बुद्धी असते. सद्बुद्धीने हे सुचतं आणि दुर्बुद्धीने काय काय सुचतं देव जाणे. म्हणून सद्बुद्धी देवाकडे नेते आणि दुर्बुद्धी देवापासून दूर नेते. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण. प्रत्येकाला 2 सास आहेत. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला. सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करगतीला. नंदेचे पोर किरकिर करते खरूज हो दे त्याला. दादला मारून होती देते मोकळी करग मला. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे एकटीच राहू दे मला. हा एकतत्व भाव आहे. हे ऐकायला भारी वाटतं, त्याचा अर्थ फार मार्मिक आहे. सासरा माझा गावी गेला. कोणता सासरा? अहंकार नावाचा सासरा अनात्म पदार्थाच्या गावाला अभिमान ठेवण्यासाठी गेला. तिकडेच खपवी त्याला. सासू माझी जाच करीते. मला विषांतर नाही करायचं. कोणती सासू? दुर्बुद्धी नावाची सासू सतत जाच करते. आणि सासूचं कामच आहे. सासू शब्दाचा लॉंग फॉर्म काय होतो? सारख्या सूचना. सासू. आणि तिचं कामच ते. एक सासू म्हणती कोणती? सद्बुद्धी. तुम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे, प्रत्येकाला 2 सास आहे. एक सासू म्हणती कथेला गेलो पाहिजे, त्या सासूचं नाव आहे सद्बुद्धी. आणि दुसरी सासू म्हणती काय जायचं कथेला, कथा ऐकून काय कोणाचं कल्याण झालं. दुर्बुद्धी. जाऊ दे, लक्ष. तू म्हणशील पैसा अडका, इथं सगळंच राहील बर का. मेल्यावरती तुझ्या सोबती मातीचा एक मडका. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. तू म्हणशील घरदार इथं सगळंच राहणार. मेल्यावरती तुझं आहे गावा बाहेर घर. आडगावचं कुठे?
म्हणजे कळलं तुम्हाला. धन्यवाद, माझी कथा सफल झाली. अरे वा, आपलं घर कुठे? मग आता कुठं जाल? घरीच. एकाने घर बांधलं, येण्यासारखंच करीत रस्त्यात उभं राहिलं, हायवेला गाड्या अडवायचं. हो थांबा, काय तुम्हाला माहिती आहे बंगला कोणाचा आहे? ते म्हणले असेल आपला आहे, कालच वास्तू शांती झाली. लोक म्हणे का डोक्यावर पडला का? येण्यासारखंच करीत होतं. त्याने एस टी वाले अडवले, ट्रॅव्हल्स वाले अडवले, 4 व्हीलर रिक्षावाले अडवले, त्याने सायकल वाले सुद्धा सोडले नाही. चहाच्या कपावर उभा सारखा सकाळपासून. आपला बंगला आहे, आपला बंगला आहे. आणि शेवटी 5 वाजता एक पायी चालला होता. श्रीराम जय राम जय जय राम. रुको. जो पायी चालला होता तो खरा फकीर होता. आता म्हणायला लागत खरा फकीर, नाही तर लय भरमसाठ पीक आलंय हल्ली. साधू कमी झाले, संधी साधू जास्त झाले. क्यों रे, क्यों रुकवाया मुझे? चल छोड़, जाने दे. आपको पता है घर किसका है? अरे हो गया किसी का, मुझे क्या करना, चल छोड़. ते कबीर होते, कबीर. फकीर रहे अपने मस्ती में, चाहे आग लग जाए बस्ती में. ही फकीराची व्याख्या आहे. कबीरांनीच फकीराची व्याख्या करावी असे प्रहार केले कबीरांनी. फकीर होके फिकीर करे वो गधा है. फकीरांना फिकीर करू नये, मस्तीत राहावं पण शिस्तीत राहावं. छोड. बंगला मेरा है, ये बंगला मेरा है, ये बंगला मेरा है. कबीरजी म्हणले झूठ, ये बंगला तेरा नाही आहे, ये बंगला मेरा नाही. अहो कालपर्यंत वाळूवाल्याचं बिल दिलं मी, बामणाचे पैसे हात दिले, वास्तू शांती केली, बंगला माझा आहे. कबीरजी म्हणले ये बंगला तेरा नहीं है. हाथ जोड़ले. कबीर जी ये बंगला मेरा नहीं तो फिर मेरा बंगला कहाँ है? सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा तो बंगला आहे तुझा, ते घर आहे तुझं. म्हणून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही फिरून आलात, काही परदेशात गमन करायला गेलात, कधीतरी 1-2 महिन्यातून तिकडं चक्कर मारून यावा, म्हणजे जाणीव राहील जरा. आज आम्हाला सगळ्या गोष्टींची आठवण आहे, पण आज लोक सुमार का वागतात? माणसांना 2 गोष्टींची आठवण नाही. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे मरण. ज्याला कळल देव आहे तो कधीच पाप करणार नाही, आणि ज्याला कळल मला एक दिवस मरायचंय तो माणूस माणसाशी माणसासारखाच वागेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा राधे राधे. म्हणा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ऐं वृंदावन स्वाहा. राधे राधे राधे. तेरे पास जो भी है निकाल के. तुळशीची माळ त्याच्या गळ्यात घातली, आणि काय सांगू, तुळशीची माळ गळ्यात पडली. काय गोड ओवी ज्ञानेश्वरीतली. अध्याय 12 श्लोक 14 त्याचं विवेचन. वाहोनी आपुली आन धरी जो करण निश्चया साचपण जयाचिनी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी. असं वाटतं काय बोलून नुसत्या ओव्या म्हणाव्या. फार सुंदर आहे ज्ञानेश्वरी, फार सुंदर आहे. तुळशीची माळ गळ्यात पडली. हा माणूस काय केलं पाहिजे? त्याने आपलीच शपथ आपल्याच मनाला घालून जो आपलं मन आपल्या ताब्यात ठेवतो तो खरा माळकरी, तो खरा माळकरी. नाही तर काही असे माळकरी आहे गळ्यातली माळ काढती नाही, ती नाकाच्या वर नेतात आणि मेले काय काय ढोसतात. मरू कठीण आहे. अरे कुठं फेडाल हे पाप?
फार कठीण आहे. ऐका, नारद मुनींनी गळ्यात माळ घातली आणि त्याबरोबर 50% लगेच त्याला ऊर्जा मिळाल्याबरोबर तो नमला. त्याचा जो क्रूरपणा होता, कुणासाठी करतो? लेकरांसाठी, आई बापासाठी, पत्नीसाठी. अरे वेड्या, हे जे सगळ्यांसाठी तू करतो, इतकं पाप केलं, त्याच्यात कोण वाटा घेईल का? कथा पाठ आहे, पण तुळशीची ताकद सांगते. विचारलं नाही, जा विचार. अरे पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. काय तू किती नाम करतो, किती जप करतो, किती यात्रा करतो, नाही, आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल असं वागणं हे पाप आहे. आणि माझ्यामुळं कोणाला त्रास होणार नाही असं वागणं म्हणजे पुण्य आहे. तुम्ही किती अध्यात्म करता त्याच्याशी कर्तव्य नाहीये, तुमच्या मनाची उन्नती किती झाली हे महत्वाचं आहे. नाही तर 17 माळा तुळशीच्या गाळ्यातल्या, 30 माळा गळ्यात एकाच्या, 30 वारीला पाहिलं मी, मोजल्या मी 30 माळा. धोतर नेसता नेसता मी मोजल्या. आणि काय सांगू, त्याला घरून फोन आला, त्या 30 माळावाल्याला, गृहमंत्र्याचा फोन होता. लय खतरनाक. अशा बोला त्या काही जणी, बाप रे, जगूच वाटत नाही तरी जागा त्या काही जणी. तुकोबा म्हणतात, धिक जिणे ज्याचे जो बाईल अधीन. धिक्कार केलाय या कथेने, या तुलसी महात्म्याने, जो बायकोच्या अधीन आहे. बायकोचं जरूर ऐकावं, पण मंदोदरी सारखी सांगणारी असेल तर ऐकावं, पण नाही ऐकत तो रावण. कळतंय का? एक एक गोष्ट मी स्पष्ट करतोय, तुम्ही काय काय घ्यायचं, कसं घ्यायचं ते ठरवा. हॅलो, त्याचा नेमका स्पीकर ऑन राहिला, मी तिडच उभा, ऐकू नये कोणाचं, पण मला ऐकू येतो, मी काय करू? नवरा बायकोचे भांडवण कोण करी बुजावण. हॅलो, काय ग, कुठं आहे? हा म्हणला इतक्या चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन करीतो, आता बारीला उभा राहतो, बहुतेक 15 तास लागतील. लागू द्या, 15 तास नाही, 15 दिवस हिंडा. डायरेक्ट बोलत होती. हा म्हणला, अगं हळू बोल. हा, माझं बोलणं तुम्हाला जिवारीत लागत. डॉक्टर पाहायला आला होता, मला इंजिनियर पाहायला आला होता, 50 एकरवाला पाहायला आला होता, तो सारख्या भिकाऱ्याच्या नशिबात पडले, मा वाटुळं झालं, असंच म्हणत होत. आणि कीर्तन, प्रवचन, कथा हा एक पात्री प्रयोग आहे, तो जमला पाहिजे. नाहीतर तुलसी राणी आणि कृष्ण परमात्मा, हे ती काय कथा आहे? असं पाहिजे, जरा ट्युनिंग पाहिजे, आवाजाची उतर. रडत होती. काय झालं? म्हातारडीला म्हणले, तुमच्या फक्त पिठाचा डबा गिरणीतून नाही गेली, याचे त्याचे उमरे पूजिती. कशा पूजित्या काय माहिती, मला नाही माहिती, तुम्हालाच माहिती. हा म्हणला, पप्पाला सांगायचं. हा, तुमचा पप्पा लय धड पडला म्हणे, मेल्याला चहा आल्याचा करून देते, त्याला गेल्याचा आवडतो. काय कळलं काय? चहात काय टाके त्या? आलं. आल्याचा येतो का? गेल्याचा नाही, गेल्याचा नसतो. हा म्हणला, 30 माळा गळ्यात तुळशीच्या. अरे पथ्य त्याला, गळ्यात 30 माळा. हा फोनवर म्हणला, आता फोन ठेव, कळसाचं दर्शन करतो पांडुरंगाचं, आणि आता मिळेल ती गाडी एसटी पकडून येतो. घरी आलो का त्या म्हातारडी का पाहतो, म्हातारड्या का पाहतो, माजलेत ते. पुढं म्हणला, पुंडलिक रायाच्या मंदिरासमोर ज्या पुंडलिकासाठी परब्रह्म आलेगा. द्वारका सोडून कृष्ण आलाय का? तो मातृपितृ भक्त आहे, पांडुरंगाचा नाही. आणि त्या पुंडलिक रायासमोर म्हणतो, म्हातारडीचा बेट पाहिजे, म्हातारड्याचा. किती माळा आहे गळ्यात?
आमच्या तुकडोजी महाराजांनी सपाटा दिला, गळ्यात तुळशीची लाकडं, आतून हारीशी वाकडं, कधी सुधरतील अशी माकडं. पथ्य त्याला एक असावी, तिची आदरयुक्त भीती असावी. गळ्यामध्ये कंठी आहे ना, साक्षात अरे पद्मपुराणामध्ये श्लोक आलेला आहे. शंकर म्हणतात पार्वतीला, पार्वती ऐक, माझ्या श्रीहरीला आवडणारी तुलसी तुला सांगतो. नाथ सांगा ना, मला उत्सुकता आहे. शंकर सांगे पार्वतीला, अगो बाई, गळ्यात तुळशीची माळ घालून जर समोरून कोणी आला, पार्वती त्याला वाकून नमस्कार करावा. कोण म्हणतो? महादेव. कुणाला? पार्वतीला. गळ्यात तुळशीची माळ घालून समोरून कोणी आला, त्याला वाकून नमस्कार करावा. म्हणे का? अगं पार्वती, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो साक्षात विष्णू स्वरूप आहे, भेदच नाही. किती महिमा सांगू मी माझ्या तुलसी मातेचा. गळ्यात तुळशीची माळ त्या वाल्ह्या कोळ्याच्या पडल्यामुळं, एक सांगू, चित्तावर आणि मनावर परिणाम होतो तुळशीच्या माळेने. तसं एकच आहे, ते काही वेगळं नाही. तुलसी माळ घातल्याने हे एकवटतात आणि विलक्षण शांतता प्राप्त होते तुमच्या मनात. कशाने? तुळशीच्या माळेने. मन, बुद्धी, चित्त, अहंकार किती झाले? 4. हे एकच आहे. हे 4 नाही, एकच आहे, वेगळे नाही येते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकच आहे. कळलं का? मानाने हल्ल्या. सोपं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न किती आहे? ते 4 नाही, एकच आहेत ते. असं वाल्मिकी ऋषी लिहितात. मला मन, बुद्धी, चित्त, अहंकार कळावा म्हणून हे राम आणि बंधू सांगावे लागतात. एकच आहे राम. रामाचं मन एकाग्र झालं का रामाचाच लक्ष्मण होतो. राम वनवासात असताना साधू संतांच्या सेवेत रत झाला का रामाचाच भरत होतो. आणि राम म्हणतो, माझी सीता त्या रावणाने परत द्यावी. रावण सुद्धा माझा शत्रू नसतो, म्हणजे रामाचाच शत्रुघ्न होतो. कळलं का? तसंच मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकच आहेत. पण तुम्हाला वेगळं वाटतंय. एकच आहे ते. कळलं? 10% सुद्धा मानाने आल्या. एक भिकारी होता पंढरपुरात. भिकारी, आणि त्याची ताटली चोरीला गेली. म्हणजे भिकाऱ्याची ताटली चोरणारा किती मोठा भिकारी असेल. काय चोर आहे? भिकाऱ्याची ताटली चोरली. काश्याची होती, अशी कास्य असतं ना, कांस्य. ताटली चोरली. लय रडलं, कारण ती ताटली सोडून त्याला कुणाचाच आधार नव्हता. निराधार होता तो. लय रडला. पोलीस स्टेशनला गेला. साहेब, माझी चोरी झाली, नाव सांगितलं. याने डोक्यातच ठरवलं होतं पोलीस स्टेशनला जाताना गेलो का वस्तू जास्त सांगायच्या, म्हणजे कंप्लेंट लिहून जरा सिरियसली घेतील. फक्त ताटली गेली म्हणल्यावर ते काय. हा गेला म्हणला, हां बरं काय काय गेलं चोरीला? भिकाऱ्याच. म्हणे हो, चोरी झाली. ताटली चोरीला गेली, तांब्या चोरीला गेला, छत्री चोरीला गेली, उशी चोरीला गेली. तुमच्या लक्षात आलं? फक्त ताटलीच गेली होती. त्याने काय काय सांगितलं? माझी ताटली चोरीला गेली, माझा तांब्या चोरीला गेला, माझी छत्री चोरीला गेली, माझी उशी चोरीला गेली. बरं बरं बस. त्याला बिस्किटचा पुडा, पाणी बिणी दिलं. पोलीस चांगला होता. हे लोकांना बरोबर माहिती असतं. त्यांना कुठून तरी लिंक टिप लागते. ते बरोबर गेले आणि ती ताटली शोधून आणली. हीच आहे का? मालक, लय उपकार झाले तुमचे.
पांडुरंग तुमच्यावर कृपा करेल, येतो मी. ए थांब, ताटली भेटली, अजून तांब्या बाकी आहे, छत्री बाकी आहे, उशी बाकी आहे. तो म्हणला नाही, मिळालं मला सगळं. कस काय? भूक लागली का मी तिच्यातच जेवतो, तीच माझी ताटली. पाणी प्यायला काही नसलं का तीच धुवून तिने पाणी पितो, तोच माझा तांब्या. पाऊस लागायला लागला का डोक्यावर पालती घालतो, तीच माझी छत्री. आणि उशाला काही नसलं का पालती घालितो, तिच्यावर डोकं टिकून झोपतो, तीच माझी उशी. दृष्टांत संपला. तसंच मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनामध्ये दुविधा स्थिती निर्माण झाली का त्या मनाची होती बुद्धी, मनाचीच बुद्धी. आणि मनामध्ये एकाग्रतेची भावना निर्माण झाली. आता तुम्ही किती एकाग्रता, मनाची एकाग्रता लागली ना, त्या मनाचंच होतं चित्त. आणि त्या मनामध्ये मीची जाणीव झाली का त्या मनाचाच होतो अहंकार. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. पण कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये तुळशी, कंठामध्ये गळ्यात धारण केल्याने दोन पद्धतीने फायदा होतो. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. पुढचं आपल्याला गळ्यात तुळशीची माळ घातल्याने काय होतं, इथं पण फरक पडतो, इथं पण फरक पडतो. कळलं का? मानाने आले. मी सोपं सांगणार. खेड्यापाड्यामध्ये लोड शेडिंग असते, लाईटचा पाहिजे तेवढा व्होल्टेज पॉवर नसतो, बरोबर आहे ना? शेतकरी इतके हुशार असतात, त्या शेतकऱ्याने काय केलं, दोन ठिकाणी बल्ब लावायचे तर दोन्ही ठिकाणी व्होल्टेज इकडं नाही धड तिकडं नाही, एकदम डीम. ते नाशिकला गेलं, त्याने एक ट्यूब आणली, ट्यूब लाईट. ट्यूब असते ना अशी नळी. 2 रूम होते, त्याने आड्याजवळ एक होल पाडलं. अर्धी ट्यूब इकडं, अर्धी इकडं. बटन एकच दाबायचं, पण ट्यूब अर्धी इकडं अर्धी इकडं लागल्यामुळं दोन्ही रूम मध्ये प्रकाश. आता तरी कळलं का? बुद्धीवरही परिणाम, मनावरही परिणाम. कोणाचा झाला बोला? कोणाचं चालू आहे? अरे वाल्ह्या कोळी, विचार विचार. तुम्ही पळून गेलात तर मी कसला पळतो? तुला घाबरत नाही, तुला काय घाबर? त्यानं झाडाला बांधलं नारद मुनीला. घरी गेला वाल्ल्या कोळी. पहिले आई बाप, बाबा हा बेटा, मग आई हा बेटा, किती सुखात ठेवलं तुम्हाला. म्हणे हो, खरंच आमचं लेकरू गोड आहे. तो काय करतो काय नाही काही नाही, आम्हाला सुखात ठेवलं बस. बाबा पण तुम्हाला माहित आहे का, आई तुला माहित आहे का, मी इतकं चांगलं तुम्हाला सुखात ठेवलं पाप करून. म्हणे कस काय? मी लोकांना लुबाडतो, दरोडे टाकतो, ते धन आणून तुमचं भरण पोषण करतो. मी इतकं पाप केलंय आतापर्यंत. 7 रांजण भरलेत. एक माणूस मारला, एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले. इतकी माणसं मारली मी, आणि तुम्हाला सुखात ठेवलं त्यांचं द्रव्यहरण करून. तुम्ही माझ्या पापात सहभागी होताल ना? नाही. इतका नाराज नाही का? तू लहान होता, आम्ही तुला लहानचं मोठं केलं, आणि आता आम्ही म्हातारे झालो, तर तू आमचं आता पोषण करणं, आमची शुश्रूषा घेणं, आमची काळजी घेणं ही तुझी जबाबदारी आहे. तू करतो तर काय उपकार नाही करत, काय घेणं नाही आम्हाला तुझ्या पापाशी. इतका नाराज झाला. पोरांकडे गेला. का रे, तुम्हाला इतकी महागडी ट्युशन लावली, कॉन्व्हेंट मध्ये एवढ्या शहरात शाळेत टाकलं, रोज गाडी घ्यायला येते, महिन्याला खर्च, दप्तर चांगले, तुमचे ड्रेस चांगले, सगळ्या सुविधा चांगल्या. मी हे सगळं पाप करून तुमचं हे करतोय, तुम्ही माझ्या पापात. म्हणले नाही, आम्ही लहान आहोत. जसं तुम्ही लहान असताना तुमच्या आई बापाने तुमचं पोषण केलं, तसं तुम्ही आमचं करायचं. तुम्ही करताय ती तुमची जबाबदारी आहे, काही उपकार नाही, काही संबंध नाही त्या पापाचा. अरे अरे अरे, आता तर रडलाच. पण म्हणला जाऊ द्या,
कोणी कोणाचं नाही. सख्खी बायको किचन मध्ये ती काहीतरी करत होती. अगं जेवायला देऊ. नाही जेवण नको मला. आज काय झालं एवढं उद्योगीनं व्हायला? कोणी नडलं का तुम्हाला? तो म्हणला नाही मला नडला का मी फोडला. मग झालं काय? मला एक सांग. अगं किलोने सोनं आहे तुझ्या अंगावर. ती म्हणे आहे ना. अभिमान आहे मला माझ्या नवऱ्याचा. मग एवढं पाप केलं मग आणि तुला सुखी ठेवलं. माझ्या पापात वाटेकरी होशील काय? ती म्हणली नाही. आई बाप सोडले काळे मनी जो असं काहीतरी आहे ते मर्जो आपल्याला नाही येत ते. अरे आई बाप सोडले एका क्षणात आणि तुझं नाव जोडून तुला स्वीकार केला. बायको केली तर तिचं पालन पोषण करून तिची काळजी घेणं ही त्या मालकाची. प्राण मायेचा बाजार अंतिजाशी एकल्या प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचा भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे धागे दोरे धागे दोरे नाही नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. पुढे नाही टिकणार. मेला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी. प्राण मायेचा बाजार प्राण
कुणाची भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे. हे कधीतरी आयुष्यात कळावं. सोडायचं नाहीये, आसक्ती कमी करा. तुलसी महात्म्य सांगता आसक्ती कमी करा. जे आपण धरून ठेवलं ना ते थोडं सैल करा, मोकळं करा. मला सोडवा, मला सोडवा. नारद मुनी म्हणले मी तुला सोडवतो, पहिलं तू बांधलं ना मला, तू मला पहिलं सोड. झाडाला बांधलं सोड. पाणी होतं का नाही माहित नाही, मग आपल्या अश्रूंनी नारदाच्या चरणाचा अभिषेक केलाय. चुकलो मी. जीवनामध्ये एकदा तरी मनुष्याला पश्चाताप व्हावा, आणि हा पश्चाताप फक्त तुळशीमुळे होतो. नसतं सुचलं त्याला, पण गळ्यात तुळशीची माळ घातली ना कोणी, नारदाने. घे पॉझिटिव्ह थिंकिंग. आज कळलं त्याला माझं कोण परक कोण. अरे ज्यांच्यासाठी हड झिजवले, रक्त आटवलं, ते कोणी आज नाही, सगळ्यांनी साथ सोडली. नारद मुनी म्हणले बाबा हा तर संसार आहे. मी सुख शोधत होतो, पण आज मला कळलं दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. काय करू मी, काय नको करू. आता कंठी धारण केली ना ईश्वराला प्रिय होण्यासाठी, आता त्याचं नामस्मरण कर. ही प्रोसिजर आहे. मी कालही बोललो, वैकुंठाला जायचं देवाचं नाव घ्यावं, पण रिझर्वेशन करायचं असेल तुळशीची माळ गळ्यात घालावी. आता तू देवाचा झालास, पण त्याचं सानिध्य, त्याचं सामिप्य, सायुज्य तुला मिळवायचं असेल, नामस्मरण कर बस. तुळशीच्या काड्यांचं आणि दर्भाचं आसन केलंय म्हणे. तुळशीच्या काड्या आणि दर्भ. दर्भ माहितीये का तुम्हाला? कुश. ते घरा पूजा असली, श्राद्ध असलं, वास्तुशांती, त्याच्या अंगठ्या बनवत्या पात्या वनस्पतीच्या. मी उद्या बोलणार आहे तुळशी जन्मकथाच्या वेळेला. तुळशीची काडी, आणि ती काडी किती महत्वाची आहे. जे मुलं अडखळत बोलतात, बोलताना अटकतात, तोत्रे बोलतात, बोबडे बोलतात, किंवा इतकं वय झालंय 5 वर्षाचं लेकरू आहे बोलतच नाही, तुळशीची काडी मधामध्ये बुडून त्या लेकराच्या जिभेवर एक मंत्र लिहायचा. दिसतोय? ऐम हा सरस्वती वाचक आहे. दिसतोय का? ए एडक्याचा आहे आणि त्याच्यावर एक मात्रा, एक अनुस्वार आहे. ऐम. नवार्णव मंत्राची सुरुवात ओम ऐम ह्रीम क्लीम. आज तुळशीच्या मंत्रात सुद्धा आहे ओम ह्रीम क्लीम 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 ऐम 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 वृंदावने स्वाहा. सरस्वती हे पंचमीच्या दिवशी करा. महिन्यातली पंचमी असते ना, मधामध्ये काळी बुडवायची, जिभेवर अशी जीभ बाहेर काढून त्याचं ऐम गिळून घ्यायचं ते मध. तुम्हाला महिन्याभरात अनुभव येईल. मुकम वाचस्पतिर्भवेत. मुका सुद्धा विद्या वाचस्पती होतो, इतकी ताकद आहे तुळशीच्या काडीची. अजून एक तोडगा सांगणार आहे मी उद्या परवा. 21 तुळशींच्या काड्याचा 3 इंचाच्या. मला आठवण नाही राहिली तर तुम्ही आठवण करून द्याल का? मी काय काय डोक्यात ठेवू सांगा. 5 दिवसाची कथा आहे. मला काय 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 सांगू असं झालंय. आणि ऐकणारे चांगले मिळाले मला. एकाग्र चित्ते करिता श्रवण
तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. असे ऐकणारे पाहिजे. सर्वांगाचे कान करून तुम्ही ऐकता. तुळशीच्या आणि दर्भाच्या काडीचं आसन केलं आणि पूर्वेच्या दिशेला तोंड करून बसवलं. म्हणून साधना करताना पूर्वेला तोंड करा, पश्चिमेला करा, उत्तरेला करा, चालेल, दक्षिणेला करू नका. का? आता वास्तुशास्त्राचे नियम आहे. मला परत अर्धा तास जाईल, नको, विषयांतर होईल. त्या दर्भाच्या आणि तुळशीच्या काड्यांच्या आसनावर बसला. पाठीचा कणा ताट कर्मणे केला. कारण ब्रह्मरंध्र जागृत होण्यासाठी, हरिद्वारामध्ये हरीचं दर्शन घडण्यासाठी ही योगामध्ये ध्यान मुद्रा. मन राम, याची जीभच वळना. हा म्हणायचा मरा, मरा नाही रे, राम राम. काय मरा मरा? नारद मुनी म्हणे अरे राम राम, याला सवयच नाही ना. आणि कोणाच्या नावात देवाचं, तोंडामध्ये देवाचं नाव येईल काय? कोणाचं नाही. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी त्याला पटकन देवाचं नाव आठवतं, कारण तिची कृपा आहे. मन राम राम. हे मारुतीचं मंदिर, ते इतका आनंद होता असेल मारुतीला आता सध्या. मारुती मंदिरात राम रक्षा म्हणावी आणि रामाच्या मंदिरात हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र म्हणावं. किती अडखळलेलं काम असू द्या, 21 दिवसात मार्गी लागेल. कोणी सांगितलंय का? कोणीच नाही सांगत. नुसता माझाच माईक ना, माझाच ऐक. ते गरजेचं आहे. राम म्हण. राम म्हटल्यावर तोंड उघडतं आणि म म्हटल्यावर बंद होतं. राम राम. विद्यार्थ्यांनो, काय राम म्हटलं का तोंड उघडतं, पाप निघून जातं. मग एक विद्यार्थी म्हणला, गुरुजी राम म्हटल्यावर तोंड उघडतं आणि पाप निघून जातं, मग म म्हणायची काय गरज? गुरुजी म्हणले, जसा कंपनीत नॉन रिटर्न वाल काम करतो तसं काम करतो म. कारण राम म्हटल्यावर तोंड उघडतं, पाप निघून जातं, पण गेलेलं पाप पुन्हा येण्याची शक्यता असते. म म्हटलं का तोंड बंद होतं, पाप परत दिसू शकत नाही. राम राम. आणि सरळ आहे, मंत्र सरळ आहे, देव सुद्धा सरळ आहे, पण कृष्ण वाकडा आहे, अवघड आहे. म्हणून राम रमयंती कृष्ण कर्षंती. मन राम मरा, राम मरा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव तोडा. अजून काय ते? करुणी सायास शिकविती. मन राम, हा म्हणतो मरा. अरे राम मरा, बर ठीक आहे, मरा तर मरा, मरा मरा म्हण, फक्त पटापटा म्हण. मन मरा मरा, ते बसलं. मन 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 पटापट मन. मरा 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 राम 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 राम. कळलं का? काही कळलं का? तुम्ही म्हणून पा. मरा 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 राम 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 राम. मरा मरा म्हटला, राम राम झालं. आणि राम जन्माला यायच्या आधी रामायण लिहिलं. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही जगती. नामापाशी चार मुक्ती जाण निशंती विदेहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे 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 राधे. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी व्हायला. तुळशीची कंठी आणि मुखामध्ये देवाचं नाम.
एवढं सगळं सांगायचं होतं फक्त 2 सिद्धांतासाठी. चला कृष्ण चंदन देवाच्या पायाला एकदा जर लावलं कृष्णाची प्राप्ती होते. कृष्ण चंदन. मी काल हरिचंदन सांगितलं, आज काय सांगितलं? कृष्ण चंदन. कृष्ण चंदन माहितीये का? हे पानं तोडायचे. काल मी तुलसी काष्ट सांगितलंय तुम्हाला. पानं तोडायचे, आणि बारीक वाटायचे किंवा सोडायचे, आणि त्याची जी चटणी सारखी असा लेप तयार होईल ना, तो रंगनाथाचा एक पाय जो खाली आहे ना, त्या खालच्या पायाला लावायचं ते चंदन. कृष्ण चंदन म्हणता याला. ऐकलं कधी? नाही ना, तुलसी महात्म्य कथेत आहे. एकदा कृष्णाच्या पायाला ते कृष्ण चंदन लावा. त्याचं नावच कृष्ण चंदन आहे. काय प्रिय आहे. कृष्णाची प्राप्ती होते. कृष्णाची. काय करायची गरज नाही त्या प्राण्याला. काय आउटपुट सांगितलंय. खूप आहे, आता काय काय सांगावा. तुलसी पद्मपुराण 5म अध्याय पातालखंड 80वा श्लोक आहे. हे महादेव, तुलसीचा महिमा काय आहे जरा मला सांगता का? शंकर म्हणाला, पार्वती, माणूस कितीही पापी असू दे, त्याने फक्त तुळशीचा आश्रय करावा, तिचं सानिध्य करावं. काही नाही, असे तुळशी आहेत आणि तिथं जाऊन नुसतं बसावं. नुसतं बसायचं आणि कृष्णाचं स्मरण करायचं. किती पापी असू दे. काय शब्द वापरला ऐका बरं का. किती पापी असू देत, पापाची रास त्याच्याकडे असू दे, त्याने फक्त तुलसी माईचा आश्रय करावा, तो वैकुंठाला जातोच. च वापरला बरं का, चकार. कोणी? शंकराने. आणि असं बोलता बोलता शंकर परमात्मा भावुक झाले आणि आपल्या मुखारविंदातून तुलसीचं नाव घेऊ लागले. मी मगाशी बोललो ना, तिचे नाव आपल्याला घ्यायचे. अहो, आता मी तुलसी महात्म्य सांगतो, मला पुण्य मिळणार आहे, आणि तुम्हाला पण मिळलं पाहिजे ना ऐकायचं. आणि ते काय पुण्य मिळणार आहे? आज वेळ मिळाला तर मी सांगेन, नाही तर उद्या परवा सांगेन. पण आता आजची पुण्याई, आजचा साठा, आजचा बॅलन्स आपल्याला घरी न्यायचा आहे. तुळशीची नाव म्हणा. श्री वृंदा देवी, वृंदावनी, पुष्पसार, पाप नाशिनी, नंदिनी, कृष्ण प्रियसी, कृष्ण प्राण जीवनी, वा वा वा, श्री वैष्णवी, श्री विश्व पूजिता, विश्व पाविनी, ग्राम्या, सुलभा, बहुमंजिरी, गौरी, अपेत राक्षसी, शुभ लक्षणी, देव दुंदुभी. 17 नाव. आता हे अपेत राक्षसी हे नाव शखचुंडामुळे. उद्या परवा ती कथा येईल.
आली तर उद्या नाही ते परवा शकचुंड राक्षस आहे, त्याच्यामुळं ते नाव आहे. तुलसीची पूजा केल्याने आणि आताची तुम्ही स्तुती ऐकताय, ऐका, पूजा केल्याने, स्तुती केल्याने आणि तुलसी महात्मा कथा श्रवण केल्याने सगळ्यांच्या जीवनात मंगल होते, अमंगल सगळं निघून जातं. काय होतं? मंगलम तनयम हरी हरी. कथा श्रवण केल्याने, ऐकताय ना तुम्ही कालपासून, वेळ कमी पडली आता, पटकन कथा श्रवण केल्याने पद्मपुराण सांगते सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. काल संकल्प नसेल केला, आज नसेल केला तर उद्या तरी करा, नाही पाचव्या दिवशी तरी संकल्प. हे वृंदावने, हे तुलसीमयी, आम्ही शरण आलो ग तुला. आम्ही पापी आहोत, पुण्यवान आहोत, आम्ही पाप करून थकलो, तू माफ करून थकली नाही ना, आम्हाला पदरात घे. माझा अमुक प्रश्न आहे, तो मार्गी लाव. तुम्ही करून तपास. अनुभव संसारात तुम्ही कसंही करून तुळशीच्या संपर्कात या, सर्वतोपरी कल्याण. भगवान कृष्णांच्या 16,108 राण्या, त्याच्यात फक्त दोन प्रिय, दोन एक लक्ष्मी आणि दुसरी वृंदा. लक्ष्मी हा प्रभू पायाची दासी हो, पाय लक्ष्मीचे हात त्यासी यावे का कोळती. बरोबर आहे ना? लक्ष्मीला हे बघा दोघी प्रिय आहेत, 16,108 जणांमध्ये. पण लक्ष्मीला पायाजवळ स्थान दिलं आणि तुलसी मैयाला देवाने हृदयस्थानी विराजमान केले. इतकी तुलसी प्रिय आहे. विष्णू प्रिया, मगाशी आपण नाव वाचलं, विष्णू. कृष्ण म्हणाले तेषां समन्तं युक्तानां भजतां प्राप्तिपूर्वकं दद्वाति बुद्धियोगेन. हा सतसम शब्द गीतेमध्ये तुम्ही विचार केला. खूप वेळेला आहे तुलसी सततम हृदयम, माझ्या सतत तुलसी हृदयास्थानी विराजमान आहे. म्हणून तुलसी भक्त देवाला फार प्रिय आहे. एकाचं नाव आहे तुलसीदास, फक्त हिच्यामुळे श्रेष्ठ झाला. महादेव हा पार्वती, तुलसी म्हणजे काय? काय विचारले? तुलसी म्हणजे काय? नारदाने 100 श्लोकात गायन केलंय ते शंकर पार्वतीला सांगतात. पद्मपुराण. तुलसी अमृत स्वरूपा आहे. काय आहे? जन्म मृत्यू जरा रोगे पीडितम कर्म बंधने. पानाचं देठ तोडायचं, तोंडात टाकायचं, पाणी पिऊन पान गिळून घ्यायचं, चावायचं नाही. 2 प्रक्रिया. काय काय सांगावं? पत्र डायरेक्ट टाका आणि पाणी पिऊन घ्या, गिळून टाका हे पान. इतकी पवित्रता आहे, इतकी पवित्रता. कारण आपण बाहेरून साबण लावून स्वच्छ करू, आतलं काय? याच्यात विज्ञान, आयुर्वेद पण आहे, अध्यात्म पण आहे.
तुलसी अमृत स्वरूप आहे. देव सुधाचे बीज म्हणजे तुलसी आहे. सुधा म्हणे अमृत, त्याचं बीज म्हणजे तुळशी आहे. वसुंधराची शक्ती म्हणजे तुळस आहे. आज जमिनीचा जो बॅलन्स टिकतोय तो तुळशीमुळे, म्हणून तुळशी लावल्या पाहिजे. वड, पिंपळ, कडुनिंब, वृक्षवल्ली आंबा ते लावलेच पाहिजे, पण तुळशी जास्त असायला पाहिजे. कृष्ण प्रिया आणि श्याम सुंदरी साक्षात ऋग्वेदाचे स्वरूप म्हणजे तुळस आहे. यजुर्वेदाचे चित्त म्हणजे तुळस आहे. अथर्व वेदाचे प्राण म्हणजे तुळस आहे. पुराणानुसार अमृतापासून उत्पन्न झाली ती तुळशी आहे. अमृतापासून अनंत प्रकारचे भोग आणि मोक्ष प्रदान करणारी माझी तुलसी माई आहे. पापाचे सगळ्या प्रकारच्या पापाचे हरण करणारी माझी तुलसी माता आहे. विष्णूला वाहिली विपत्ती नाशक आहे. आयुष्यात कधी विपत्ती येणार नाही. ग्रहण केल्यावर मी बोललो ना मागाशी, पान दारिद्र्य नाशक आहे. चावू नका, डायरेक्ट पान टाका, पाणी पिऊन घ्या, गिळून टाका ते पान. दारिद्र्य नाशक आहे. पाणी घातल्याने महापाप नाशक आहे. आणि सुगंध घेतल्याने, आता इथं ठेवलंय ना, इतका मस्त सुगंध येतोय. आता तुम्ही लांब आहे, मला येतोय, आमच्या जवळ आहे ना. सुगंध घेतल्याने सगळ्या प्रकारचे दोष नाशक आहे. आणि आता ऐका, 2 तास तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ देऊन तुम्ही इथं ऐकायला येत आहेत. तुळशी महात्म्य श्रवण केल्याने जन्म मृत्यूचे फेरे चुकवणारी तुळशी आहे. परत परत त्याला इथे यायची गरज नाही. दीप, पाणी आणि तुळशीला वाहिलेली चुनरी, हे लग्नाच्या दिवशी ओढणी वगैरे सजवताना तुळशी माई फार जबरदस्त फलश्रुती सांगितली. थोडा वेळ राहिला, 17 मिनिटं. ऐका ना, ही गोड कथा आहे. सत्यभामा कृष्णाला विचारते, म्हणले, देवा काय तुम्हाला रुक्मिणी इतकी प्रिय का? कठीणच काम आहे ना. मग कृष्णाने सांगायला सुरुवात केली, सत्यभामे, कारण रुक्मिणी तुलसीला दिवा, तांब्याभर पाणी घडा आणि विविध प्रकारचे वस्त्र प्रदान करते, म्हणून ती मला प्रिय आहे. रुक्मिणी का आवडते त्याचं कारण सांगितलं. सत्यभामा थोडी नाराज झाली. असं कसं? तुला कथा सांगतो, कृष्ण कथा सांगते सत्यभामेला. अगं, सगळे झाड, पौधे, वनस्पत्या, लता, वेली, या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण असेल? सत्यभामे, तुलसी आहे. आणि ते ऐकता ऐकता सत्यभामाची नाराजगी कुठं गेली माहित नाही, आणि तिला उत्सुकता निर्माण झाली. हे नाथ, हे प्रभू, काय मला सांगा ना, मला उत्सुकता लागली आहे.
आता जशी तुम्हाला लागली ना. कृष्णाने सांगायला सुरुवात केली. श्याम नावाचा एक वैश्य होता. श्याम नाव होतं त्याचं, आणि हे नाव कृष्णाचंच आहे. पूर्वीचे लोक हुशार होते, पोरांचे नाव सुद्धा देवाचेच ठेवायचे. यांच्या लेकरांची नावं बघा तुम्ही, मुली असतील अशा नाही तर काय आताच्या मम्म्या बंटी मॉन्टी रॉकी विकी जॅकी कुत्र्याची नाव आहेत. असं नाव घ्यावं का त्या निमित्ताने देवाचं नाम मुखात यावं. काय मत आहे? श्याम. संपत्ती भरपूर आहे पण संतती नाहीये, आणि तीच व्यथा आहे त्याची. आणि बऱ्याचशा ठिकाणी असंच आहे, जिथं खायला मोकार आहे तिथं लेकरू काय कोकरू सुद्धा नाही तिथं, आणि जिथं दोन्ही आहे तिथं खालाच कोणी. गरीबाची बाई नक्षत्रासारखे सुंदर दिसायला, कमरेच्या खाली केस, इतकी सुंदर केस कमरेच्या खाली आहे, आणि इतकी गरीब आहे तिच्या डोक्याला लावायला तेल नाही हो. आणि ही लांब केसावाली गरीबाची बाई ज्या बंगल्यात कामाला जाती त्या मालकिनीकडे 7 तेलाच्या बाटल्या आहे, पण त्या मालकिनीच्या डोक्याला केसच नाही, पटांगण. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना जय जय रघुवीर समर्थ. त्याला वाटतं याचं लय भारी, त्याला वाटतं याचं लय भारी. काय नसतं, प्रत्येकाला काही ना काहीतरी आहे. संपत्ती भरपूर आहे, संतती नाही. नवरा बायको बसले उद्विग्न अंतकरणाने. अहो, नळावर पाणी भरायला गेलं तर आजूबाजूच्या बाया म्हणता हिची सावली हांड्यावर पडायला नको. काय करू काय करू ना, थांब. वसिष्ठांकडे गेले ते. वसिष्ठ प्रभू रामचंद्रांचे कुलगुरु, माहिती आहे ना वसिष्ठ. गुरुजी, कशामुळं झालं हे सगळं? आमच्या भाग्यात आहे का नाही पुत्र प्राप्ती? ते म्हणले थांब बस. त्याला समोर बसवलं आणि त्यांनी ध्यान लावलं. त्या दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं, अरे पापी आहेस तू. काय झालं? मागच्या जन्मात काय? मागच्या जन्मात तू फार धनवान होतास आणि तुझ्या दारात गाय आली. वसिष्ठ सांगतायत त्या श्याम त्या धनवानाला. आणि ती गाय नेतकीच तिने वासराला जन्म दिलाय आणि ती उपाशी आहे, काहीतरी खायला शोधती. अरे वेड्या, मागच्या जन्मात तू गायला काय दिलंच नाही. लात मारली तिला, काठी घेतली आणि इतकं बदडलं त्या गायला. अश्रू आले त्या गायीच्या डोळ्यात. आधीच ती बाळाला जन्म दिला वासराला म्हणून अशक्त आहे आणि खायला काहीच नाही. माझ्या वासराला काय मिळावं तरच काही मी खाल्लं तर कासेमध्ये दूध येईल. काय आईचा आणि गायीचा जीव एकच. म्हणून लेकरासाठी माय, वासरासाठी गाय. ती गाय तू मारल्यामुळं लटपटत लटपटत गेली आणि आपल्या वासराजवळ जाऊन बेशुद्ध होऊन पडली. कठीण आहे हे, काही पाप आहे, नका करू. आणि गाय दारात येणं म्हणजे पापाचं हरण होणं आहे. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेणात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर. गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं भरली चरी. आम्ही ववाळायचो लहानपणी, शेतकरी. माझ्या गवळण गायीचे शिंग जसे महादेवाचे लिंगन. माझी गवळण गाय बरी हो, लय दुधानं भरली चरी चरी चरी.
माझ्या गवळण गाईच्या मांड्या जशा पालखीच्या दांड्या, माझ्या गवळण गाईचे डोळे जसे लोणियाचे गोळे, माझ्या गवळण गाईची शेप जशी नागिन घेते झे, माझ्या गवळण गाईचं दूध जसं जेवण झालं, माझ्या गवळण गाईचं दही जसं जेवण झालं लई, माझ्या गवळण गाईची पाट जशी पंढरपूरची वाट, माझी गवळण गाय बरी ओ लई, गाई गाई गोदा पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण शेणात कृष्ण, गायला घासभर आणणाऱ्या रोज काही कमी नाही पण पुण्याला सांगून मी घरी आलो, दुसऱ्या दिवशी त्या बाईचा फोन आला, आमच्या का गाय नाही म्हशीला चालल, उचली मामरीला. शिक्षणाचा प्रभाव आहे, संस्कार कमी. गायीतन म्हशीत या शिकलेल्यांना कळत नाही फरक. त्या गायीने शाप दिला, माँ की दुआ खाली नहीं जाती, उसकी बद्दुआ टाली नहीं जाती. आईचा न गाईचा शाप आणि वरदान कधीच वैफल जात नाही. ध्यान से सुनिए, लक्षपूर्वक ऐका. मग कधी तळतळाट घेऊ नका दोघींचा, गाईचा आईचा. माँ की दुआ खाली नहीं जाती, आई आणि गाई एकच है. माँ की दुआ खाली नहीं जाती, उसकी बद्दुआ टाली नहीं जाती. 4-5 बच्चों को बर्तन मांझ के पालती है माँ, लेकिन शादी के बाद वही 4-5 बच्चों से एक माँ क्यों नहीं संभाली जाती. किती शोकांतिक आहे. आम्ही परवा बोलणार आहे आईबद्दल, पण तुलसी महात्म्यात ती कथा आहे म्हणून बोलणार आहे. आईचं पुण्यस्मरण आहे ना, आई नाही सांगितली तर मग ती कथा कशी पूर्ण होईल. तुलसी माय, ती पण माय. शाप दिला त्या गायीने. गुरुजी रडला तो शाम, काय करू मी. वसिष्ठ म्हणाले एक काम करावं लागेल. पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आणि त्याच्यामध्ये गाय दान करायची आणि साधू संतांची पाद्य पूजा करायची. यज्ञ नारायण प्रसन्न झाला, तुझं काम होईल. आठ मिनिटं राहील, बरोबर करतो मी. धन्य तुलसीची महिमा. ऐकताय ना माझ्या माता भगिनींनो, लक्ष द्या. पुरुष बांधवांनो लक्ष द्या. याने पुत्र कामेष्टी आता धनवान होता, मस्त यज्ञ गेला. हरि ओम नारायणाय विद्महे वसुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. स्वाहा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. स्वाहा. क्लीं कृष्णाय गोविन्दाय गोपीजनवल्लभाय स्वाहा. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषाः सहस्रसाक्षा सहस्रपात् स भूमिं प्रतिष्ठितशाङ्गुलं. स्वाहा. यज्ञ नारायण प्रसन्न झाला. बोल काय पाहिजे. मुलगा, बच्चा चाहिए, बच्चा. हो देतो, पण फक्त 18 वर्ष जगेल तो. आनंद झाला. एक डोळा नवरा बायकोचा रडत होता आणि एक डोळा हसत होता. काय म्हणला यज्ञ नारायण, होईल पण किती दिवस राहील. 18 वर्ष. आणि त्या यज्ञ नारायणाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गोदान केल्याने 9 महिने 9 दिवसाने पत्नीला पुत्र प्राप्ती झाली. इतका आनंद, इतका आनंद. त्याला गुरुकुलात टाकलंय 2-3 वर्षाचा असताना. पोरगा सुद्धा सुशील, सुंदर आणि सुसंस्कारी होता. 16 वर्षाचा झाला, गुरुकुलातून घरी आला, आईबापाच्या पाया पडला. श्यामला त्याची बायको त्या लेकराकडे पाहून म्हणाली, अहो मला असं वाटतं डोळ्या देखत सून यावी. श्याम काय बोलला माहितीये का, अगं तुला माहितीये काय, विसरले म्हणे का, फक्त 2च वर्ष बाकी आहेत याला. आता किती वर्षाचा आहे, 16. किती वर्षाने मरणार, 18व्या वर्षी. ती म्हणली एक सांगू,
वंश बुडतं होणार नाही ना. त्यांना काही लेकरू झालं तर पुढे वंश चालत. या दोघा नवरा बायकोंनी श्रीमंताची नाही गरिबाची पोर शोधली. तिचं नाव आहे सुभद्रा. फार सुंदर, सुशील आणि सुसंस्कारी पोरगी. सांगितलं नाही तिला, दिलं लग्न लावून. दोघं नवरा बायको. कोण? हिचे सासू सासरण्याचे आई बाप. तो श्याम आणि त्याची बायको अशी बसलेली असायची. म्हणजे आई काय झालं तुम्हाला? लग्न झालंय ना, डोक्यावरचं खांद्यावर आलंय, मग उद्विग्न का? डोळ्यात पाणी आलं तिच्या. पदर लावला तिने. बाबा सासऱ्याला म्हणे, आई का रडताय? मला पण बरं नाही ना वाटत, सांगाल का? एकमेकाच्या तोंडाकडे पाहतो ते नवरा बायको. बेटा आम्ही नुकसान केलं तुझं. का? याच्याशी लग्न लावलं. हो माझा पती तर किती चांगला आहे, काय नुकसान केलं? तसं नाही बेटा. काय? हा फक्त अजून 2 वर्ष जगणार आहे. तिचे डोळे पाणवले, कंठ दाटून आला सुभद्रेचा. काय डोळे फसले. नारी तू नारायणी, फार ताकद आहे तुमच्यात. आणि एक सांगू का, पुरुषांपेक्षा दुःख पचवण्याची ताकद देवाने तुमच्यात जास्त दिली. एखाद्या माणसाची बायको जर गेली लवकर, तो माणूस जास्त दिवस नाही जगत. पण लक्ष द्या, या आईकडे बघून मी सांगतोय, ज्या बाईचा पती जातो ना, तिला जगावं लागतं आपल्या लेकरांसाठी. आई आईच असते. काय स्त्रीला घडवलंय देवाने फुरसत मध्ये. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. हो तुम्ही पहा समाजामध्ये डोळे पुसले आणि आपल्या सासू सासऱ्यांना आधार देऊन म्हटले, काळजी नका करू, माझा पतिव्रत्य पणाला लावेल आणि यमाला हरवेल मी. काय आत्मविश्वास आहे. तुम्ही काय करू शकत नाही. अशक्य गोष्ट शक्य करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. नमन केलं मार्कंडे ऋषींनी सप्तशतीत तुम्हाला. या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. नमन केलं. फक्त एक काम करा, मला फक्त एक दीपक द्या, दिवा, एक पाण्याचा घडा द्या आणि एक गाय द्या. ऐकताय ना तुम्ही सगळ्या जणी? तुम्ही पण ऐका. काय 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 मागितलं? एक दीपक म्हणजे दिवा द्या, मला एक पाण्याचा घडा द्या, असा तांब्या असतो छानसा घडा, कळशी म्हणा तांब्या म्हणा, आणि एक काय द्या? गाय द्या. कशासाठी? तुम्हाला काय करायचं द्या. सासऱ्याने त्या क्षणाला उत्कृष्ट गाय दिली. रडत होता. सुंदरसा दीपक दिवा दिला आणि एक घडा दिला. आता काळजी करू नका, माझी जबाबदारी. सुभद्रा नवऱ्या अगोदर उठली. ऐकताय ना तुम्ही? कधी उठलं पाहिजे? पण हे इकडं खेड्यापाड्यात ठीक आहे, शहरात थांब्याचा आधी उठवतो आणि ती आथुरणावरच लोळती. म्हणती, अरे नवऱ्याला आग लागोईच्या तोंडाला. अरे म्हणलं, काय ग, फार आळस आला रे, मला जरा चहा करून देतो का? हिला मग तो चहा बनवतो आणि तिला घेऊन जातो. त्या चहाला म्हणतात बेटी. प्याता प्याता मराय पाहिजे, जगायला. काय संस्कृती आहे. नवऱ्याला अरे अहो म्हणावं, मालक म्हणावं, श्री म्हणावं, आयुष्यवर्धन होतं. नवऱ्याला कधी नावाने हाक मारू नये आणि बोलू माफी मागून. स्कंद पुराण सांगतं, नवऱ्याचं कधीच नाव घेऊ नये. आपण लग्नात तर फार आवडीने घेतो.
बायकोचं नाव घेऊ नये. का घेऊ नये? त्याची कारण सांगितले शास्त्राने, धर्मसिंधूने. जाऊ द्या, मला वेळ नाहीये, मी काय काय सांगू तुम्हाला. 2 तास पटकन संपून जात. कथा आहे ती. ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी तुलसी महात्म्य कथा आहे, मनाची अवस्था आहे. सकाळी सुटली, हळदी लावली, कुंकू लावलं आणि भांगात सिंदूर भरलं. भांगात सिंदूर भरा, पतीचं आयुष्य वर्धन होतं. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम. अकाल, अपघाती आणि रोगाने कधीच नवऱ्याचा मृत्यू होणार नाही. हळद हे चंद्राचं प्रतीक आहे आणि कुंकू हे सूर्याचं प्रतीक आहे. गळ्यातलं सोनं हे उष्ण आहे, ते सूर्याचं प्रतीक आहे. आणि पायातले चांदीचे जोडवे विरोधे, हे चांदी चंद्राचं शीतल प्रतीक आहे. माझ्या माता भगिनींनो, अशी पोत इथपर्यंत पाहिजे. हल्ली इकडे पार काय पोटात नको, इथं ती हृदयाला स्पर्श झाली पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. आणि तुम्ही किती श्रीमंत असाल, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, पण लक्ष द्या, उद्याची उद्या सगळी पोत सोन्याची नको, तिच्यात किमान 4 मणी तरी काळे असायला पाहिजे. ते सौभाग्य आहे. त्याचा अर्थ आहे शरीरावर परिणाम आहे. पुरुषांचं आयुष्य व्यतीत होत आहे व्यसन, आणि स्त्रियांचं फॅशन. नका करू ती फॅशन, काही कामाची नाही. आज आयुष्य कमी होत आहे, विविध प्रकारचे आजार येत आहेत. तुम्ही खंबीर असायला पाहिजे घरात. का? तुम्ही अलंकाराचं महत्व जाणून घेत नाहीये. 10 वाजले, 2 मिनिटं जास्त झाले. काय करू सांगा? पुरं करा म्हणत्या, मला माहिती. सकाळी उठली आणि तिने त्या तुळशीच्या झाडाला चुनरी बांधली. घरापुढे तुळशी होती ना. कोणी? सुभद्रेने. आईबाप पाहत होते त्या मुलाचे, पती पण पाहत होता, आणि सगळे एकदम चिनभिने. कारण का? आणि ती आनंदी आहे. तुमचा विश्वास पक्का पाहिजे. जर पद्मपुराणात शंकर सांगतायत तर नका आमच्यावर. शंकराचं तर म्हणणं आहे का, व्यासांचं म्हणणं आहे का ना? तुमचा विश्वास पाहिजे. तुळशीचा आश्रय केला ना तुम्ही, तुमचं दुःख समूळ नष्ट झालं म्हणून समजा. भगवान श्री हरी कृष्ण सत्यभामेला सांग, हे सगळं. तिने चुनरी बांधली आणि म्हणली, एक दिवा लावला. हे तुलसी मैया, ह्या चुनरी सहित मी तुला शरण आले. माझ्या नवऱ्याची रक्षा कर. कोणाला म्हणली? दारापुढल्या तुळशीला. आले ना यमदूत. आता तिच्यावर संकट आहे आणि ती घरात आहे. नवरा म्हणला, का ग माझ्यासाठी एवढं करते, मी जगेल का? ती म्हणली, शंकाच आणू नका. नाही हो ना, बाई खंबीर पाहिजे हो घरात. माणसं डगमगतात, पण स्त्री खंबीर पाहिजे आणि हुशार पाहिजे. घाबरात काय? मी आहे ना. माझी तुलसीवर निष्ठा आहे. माझी तुलसी राणी मला कधीच माझं सौभाग्य उजडवणार नाही. दगाफटका होणार नाही तुम्हाला. आणि ते यमदूत आले आणि त्या अंगणातल्या तुळशीने इतका स्वतःचा विस्तार केला आणि त्यांना अडवलं. जाऊ नाही शकत तुम्ही. का? तिने मला वस्त्रदान केलं आणि तिचं तिच्या पतीचं रक्षण करणं तिची नाही, माझी जबाबदारी आहे. विषाद शपथ आहे माझी, पुढे पाऊल टाकाल तर. घाबरले यमदूत 2. रिटर्न पुढं. यमलोकी, का रे कुठं आहे त्याचा प्राण? सरकार, तुलसीने अडवलं. कामाचे नाही तुम्ही. 4 यमदूत बोलवले. चला रे या, कसंही करून त्याचा प्राण आणा. हे बघ, चित्रगुप्ताने दिलेलं सगळं टिपण आहे.
ह्या मितीला, ह्या घडीला, या काळाला, या वेळेला त्याचा प्राण आणायचा ठरलंय सगळं. तुळशीने अडवलं म्हणून सांगू नका कारण. चौघांना सांगितलं जा तिच्या पतीला घेऊन या. पण तिनं काय केलं, सकाळी सुटली नवऱ्याच्या आधी, शृंगार केला आणि तुळशी जवळ दिवा लावला. तिने सासऱ्याकडून सासूकडून काय काय मागून घेतलं होतं, दिवा, घडा, गाय. आता पटकन सांगतो. आणि हात जोडून सांगितलं, हे हे दीप देवते, हे तुलसी मैया, मी दिवा लावलाय, माझ्या आयुष्यात असाच पतीचा प्रकाश असू दे. बुक्का नको माझ्या कपाळी, मला कुंकू पाहिजे, मला हळद पाहिजे. अंधकार नको. तुझा स्वभाव आहे ना, त्या ज्योतीने अंधकार दूर जातो आणि प्रकाश पडतो. हे तुलसीमाई, शपथ आहे माझी, माझ्या सौभाग्याची, माझं सौभाग्य उजळू देऊ नको. आले ते 4 यम, ती झोपली. आता ते आल्यानंतर त्या दिप्याने असा भपका घेतला, त्या दिव्याने विस्तीर्ण अग्नी. शपथ आहे पुढं पाऊल टाकाल तर तुलसी माईने ताकद दिली आहे, निघून जा, नाहीतर राख व्हायला तयार व्हा. घाबरले ते 4 यमदूत. रिटर्न. काय रे, काय झालं? अग्नी प्रगटला. त्या तुळशीने रोखले, एक काम करा, परत जा त्या चौघांना म्हणे. आणि आता संध्याकाळ झाली ना, तुळस झोपली असेल. काय म्हणले, वनस्पती तुळस झोपली असेल, जा. पण ही इतकी पुढची, तिने काय केलं, परत पाण्याचा घडा भरून ठेवला पुढं तुळशीजवळ. ऐका बरं का, म्हणून आजही नवरात्रीत घट बसवण्याची पद्धत आहे तुळशीजवळ. ही तीच आहे प्रथा. ती घट बसवते प्रपंचाच्या स्थैर्यासाठी. तुमचा गौरव आहे. ती हरतालिका पूजन करते प्रतीचे प्रेम संपादन करण्यासाठी. ती हळदी कुंकू लावते सौभाग्य जपण्यासाठी. ती देवीची ओटी भरते स्वतःची ओटी भरण्यासाठी. अरे कोणतं व्रत करते रे ती स्वतःच्या स्वार्थासाठी. तरी स्त्रीची थट्टा कशासाठी? स्त्रीची थट्टा हा पुरुषार्थ नाहीये. तिच्यातली देवी जाणून तिचा घरात सन्मान करणे हा खरा पुरुषार्थ आहे. नारी तो नारायण. तिने घडा भरून ठेवला पाण्याचा. आले ना ते चौघ. तुलसीमाई झोपली आहे आणि हिनं शपथ घातली, तुलसीमाई तुझी जबाबदारी. तिने पाण्यावर सोपवलं. त्या पाण्यानं विस्तीर्ण रूप धारण केलं आणि सांगितलं, तुमचा जो नरक आहे ना, अग्नी, नरकाग्नी, तो विजून टाकी आणि यमलोक बंद पाडी. चला चालते व्हा, रिटर्न. आता 8 पाठवले, 8. पहिले 2, नंतर 4. आता किती यमदूत पाठवले? जास्त जण जा म्हणजे तुम्हाला प्रतिकार करता येईल. 8 जण आले. पण ही इतकी हुशार, हिनं घरापुढं गाय बांधली. तुळशीच्या पुढं गाय आणि त्याच्या पुढं उंबरा. तुमच्या लक्षात आलं का? 1, 2, 3. आणि गाईच्या शेणात इतकी ताकद आहे. फक्त ते गायीने तिच्या खुऱ्यांनी तुडवलं पाहिजे. आणि वासराने गायीला पिताना त्याच्या तोंडी दुधाचा जो फेस येतो त्या जागेवर पडला पाहिजे. ही भूमिशुद्धतेची सगळी प्रकरण आहेत. आम्ही हे याज्ञिकी विभागात शिकलेलो आहे. ते 8 जण आले, गाय आडवी झाली. चालते व्हा. ते म्हणले, हे बघा, अग्नीला आम्ही घाबरलो, पाण्याला घाबरलो, कारण तिने दिवा तुळशीजवळ लावला, पाण्याचा घडा भरून ठेवला तुळशीजवळ, आम्ही घाबरलो. तुला नाही घाबरत? ती म्हणली, पहा काय कराल, मारून टाकू. नीट ऐका, मी मरायला तयार आहे, गाय म्हणली. पण गो हत्येचं पातक कधीच फिटत नाही, लक्षात ठेवा. हे म्हणले, नको बाबा, आम्हाला 8च्या 8 रिटर्न. शेवटी यम म्हणला, तुमच्याच्याने काय होत नाही रे, मला जायला लागलं. उठलं ते आलं रेड्यावर बसून.
रेड्यावर बसून तो आल्यानंतर आमच्या सुभद्रेने त्याला पाहिलं. तुळशीजवळ दिवा, पाण्याचा घडा, समोर गाय, आणि पळत पळत गेली आणि पदर यमाच्या पायावर टाकून डोकं टेकवलं. म्हणली, हे यमधर्मा, तू धर्म आहेस आणि मी सुद्धा माझा धर्म पाळते. इतकं आवडलं त्या यमाला आणि तो म्हणला, अखंड सौभाग्यवती भव. काय कळलं काय? कोण म्हणलं? यम म्हणला. इतका आनंद झाला आणि तिचे डोळे पाण्याने भरले. वास, हे तुलसी माई, ही तुझी कृपा ग, वाचला माझा नवरा. ते यम गेलं बोलून, बाजूला हो म्हणे, तुझ्या नवऱ्याला घ्यायला आलो. ती म्हणली, तू डोक्यावर पडला का? मगाशी काय बोलला? अखंड सौभाग्यवती भव. तो म्हणला, अरे बाप, मी बोलून त्रास करून घेतला. हसला यम. काळजी करू नको सुभद्रे, 100 वर्षापर्यंत तुझ्या नवऱ्याला मी केसाला धक्का लागू देणार नाही. आज वरदान देतो. का? पाण्याचा घडा, दिवा आणि तुळशीच्या घराच्या मध्ये बांधलेली गाय. कळलं का? धन्य तुलसीचा महिमा. बोला वृंदा माते की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज 11 मिनिटं जास्त घेतले बा, माफ करा. खूप आहे. उद्या तर अजून गोड आहे. याल ना उद्या, पण उद्या मंदिर भरलं पाहिजे. बळजबरी आणा. आज संख्या थोडी वाढली आहे 10%. माझी खात्री आहे येतील, नक्कीच येतील, आत्मउद्धार करून घेतील. फक्त आत्मिक तळमळ असायला पाहिजे. असो, झालेली सेवा कृष्ण अर्पण करतो, तुलसी माईच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल बोलताना माझं, मला त्या बगूरला घेऊन जातो. आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. कर्मधर्म संयोगाने माझी वृंदा तुलसी तुमचं कल्याण करो. गोपाल कृष्ण भगवान. नमः पार्वती पते हर हर महादेव. तुलसी मैया की जय. छानसं भजन. छानशी गवळण होतीये. तोपर्यंत आपण आरतीची तयारी करूया. ठीक आहे. फक्त उद्यापासून मिठाई म्हणा, खडी साखर म्हणा, वाटीमध्ये काही नैवेद्यासाठी ठेवा. ओके. आरतीची तयारी करायची. उभं राहा. नाचावं असं वाटलं तर नाचा. ऐसा सुख सोहळा स्वर्गे नाही. लाजू नका. मुरली मनोहर रे माधवा, मुरली मनोहर रे. श्रीवत्सलांजन हृदय विलास, श्रीवत्सलांजन
हमारा वहाँ बसत है, प्राण हमारा वहाँ बसत है। ओ यहाँ तो खाली कोड़, यहाँ तो खाली कोड़, यहाँ तो खाली मात पिता परिवार सोई है, मात पिता परिवार सोई है, मात पिता परिवार। प्राण हमारा वहाँ बसत है, प्राण हमारा वहाँ बसत है। ओ यहाँ तो खाली तो खाली को, यहाँ तो खाली आओ। मात पिता परिवार सोई है, मात पिता परिवार सोई है, मात पिता परिवार। हमारा वहाँ बसत है, प्राण हमारा वहाँ बसत है। ओ यहाँ तो खाली कोड़, यहाँ तो खाली तुलसी से पान, तुलसी से पान, तुलसी से पान। क्या बात।